असा दिवस उजेडेल याची कल्पना सुद्धा कुणालाही आली नसेल. इवन अजितदादांच्या राजकीय स्पर्धकांना, विरोधकांना सर्वांनाच ही बातमी चटका लावून जाणारी आहे. श्रद्धांजली वाहावं, अभिवादन करावं म्हटलं, आणखी अशी काहीतरी बातमी येईल की जखमी आहेत, गंभीर आहेत, जसे सुरुवातीला बातम्या अधिकृत काहीतरी घोषणा होईल. असं होणार नाही. परंतु महाराष्ट्राचं दुर्दैव हे झालं, हे घडलं. राजकीय मतभेद, विचारसरणीची जी हे असतं, जो दुरावा असतो, जो फरक असतो, तो आज पूर्ण मनातून, डोक्यातून बाजूला गेला. सर्व राजकीय नेते दादांच्या आठवणींनी सद्गतीत झालेत. मित्रांनो, एक शब्द वापरला जातो की कधी न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली, महाराष्ट्र पोरका झाला. तर पोरकं कोण होतं? अशा लोकनेते पदावर जे लोक जातात की त्यांच्या जाण्याने पोरकं कोण होतं हे तुम्हाला आज टीव्हीवर, सोशल मीडियावर दिसत असेल. कुठल्या तालुक्याची योजना दादांनी आश्वासित केलेली आहे, कुठे रस्ता आश्वासित केलेला आहे, कुणाला पद आश्वासित केलेलं आहे, कुणाचं राजकीय भवितव्य दादांनी घडवलं आहे, कुणाला राजकीय अंधारातून बाहेर काढलंय, कुणाला शून्यातून वर आणले. अनेक गरजवंतांना मदत केली. सकाळी 6 वाजता फील्डवर असणारा माणूस ज्यांच्यासाठी धावला, राजकारणातील तरुण नेते असतील, मराठवाड्यातील कित्येक चेहरे आज तुम्हाला समोर दिसत असतील. विक्रम काळे आहेत, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आहेत, वसमतचे राजू नवघरे आमदार, प्रताप पाटील चिखलीकर नांदेडचे, स्वतः धनंजय मुंडे, असे अनेक, एक ना एक अनेक चेहरे आहेत की ते दादांनी घडवले आणि ती ताकद त्या माणसामध्ये होती, म्हणून ते दादा होते. आणि या लोकांचं मोठेपण हे तुम्हा आम्हाला अधुरं करून सोडून जाणं जे असतं ना, त्यातच त्यांचं मोठेपण आहे आणि त्यामुळेच ते मोठे असतात. तुर्तास थांबवतो.